चला ओके. यस सर. माननीय सर्वोच्च न्यायालयाचे आम्ही मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. एका ऐतिहासिक अशा पिटिशन मध्ये आज महत्वपूर्ण निवाडा आलेला आहे आणि त्याचं एका वाक्यात वर्णन करायचं झालं तर सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं हो सकता. महाराष्ट्राच्या सरकारने, ठाकरे सरकारने, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनेच्या सरकारने जो 5 जुलै 2021 ला केलेला ठराव, तो निलंबनाचा ठराव माननीय सर्वोच्च न्यायालयाच्या 3 न्यायाधीशांच्या पीठाने रद्दबातल केला, खारिज केला. संपूर्ण अजून जजमेंट यायचंय. ऑपरेटिव्ह पार्ट आणि ऑर्डर स्वतः मी ऑनलाईन सर्वोच्च न्यायालयाच्या त्या घोषणेच्या, जजमेंटच्या, ऑर्डरच्या बाबतीत स्वतः जोडला गेला होतो आणि मी हे स्वतः ऐकलंय आणि आपल्या सगळ्यांना ते माहिती सुद्धा आहे. ज्या ठरावाने हे निलंबन करण्यात आलं होतं तो 5 जुलै 2021 चा ठराव माननीय सर्वोच्च न्यायालयाने क्वाश केलाय, रद्दबातल केलाय, इनऑपरेटिव्ह केलाय, इनइफेक्टिव्ह केलेला आहे. नंबर 1. नंबर 2, ऑपरेटिव्ह ऑर्डर मध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केलाय की हा ठराव जो ठाकरे सरकारने केलेला ठराव होता तो अनकॉन्स्टिट्यूशनल, इलिगल, इररॅशनल आहे. याचा अर्थ ठाकरे सरकारने केलेला निलंबनाचा ठराव असंविधानिक, अवैध आणि तर्कहीन आहे. अशा पद्धतीचे कडक ताशेरे विधिमंडळ आणि सरकारवर महाराष्ट्राच्या पहिल्यांदा आलेले आहेत. अशा पद्धतीचा ठराव करणाऱ्या सरकारच्या बाबतीत कान उघडणी याआधी सुद्धा ज्या सुनवाई चालू होत्या त्यावेळेलाही सर्वोच्च न्यायालयाने केल्या होत्या आणि त्यातले केवळ 2च वाक्य मी सांगतोय. ज्या सुनवाईच्या काळामध्ये सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं की तुम्ही केलेलं निलंबन, तुम्ही केलेलं आमदारांचं निलंबन हे त्यांच्या हकलपट्टीपेक्षा भयंकर आहे. युअर एक्सपल्शन इज वर्स दॅन सस्पेन्शन. या पद्धतीचा ताशेरा दिलाच होता आणि त्याहून गंभीर तुम्ही जो केलेला ठराव आणि निर्णय हा लोकशाहीला धोका आहे हे सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे होते. इट इज अ डेंजर टू डेमोक्रेसी. आणि आज तर त्या ठरावाला अवैध, असंविधानिक आणि तर्कहीन या पद्धतीने घोषित केलाय. सर्वोच्च न्यायालयाने पुढे जाऊन हेही स्पष्ट केलंय की ज्या सत्रामध्ये हे निलंबन प्रस्तावित केलं होतं त्या सत्राचे दिवस सोडून निलंबन अवैध आहे. त्याच्यावर त्या सत्राच्या म्हणजे जुलै 2021च्या सत्राच्या पलीकडचं निलंबन होऊच शकत नाही, असूच शकत नाही, कायदेशीर नाही. आणि त्या जुलै 2021च्या सत्राच्या संपण्यानंतर तातडीने लगेच म्हणजे 2 जुलै 2021 ला तातडीने लगेच सर्व 12 आमदारांना त्यांना कायदेशीर अधिकार, कर्तव्य आणि फायदे हे सरकारला द्यावेच लागतील. मला वाटतं ऐतिहासिक फैसला आहे. हा निवाडा संपूर्ण देशातील लोकशाहीला अंजन टाकणारा आहे आणि या पद्धतीने महाराष्ट्राच्या सरकारने वागू नये, किंबहुना स्वतःची चूक जी आज अवैध ठरली आहे ती सुधारवण्याची संधी सुद्धा सर्वोच्च न्यायालयाने दिली होती. ज्या इंटरिम ऑर्डर्स किंवा सुनावणीच्या दरम्यान शब्द माझे आपण चेक करू
पण सुनावणीच्या दरम्यान अधिवेशनाच्या या आधी काळात सर्वोच्च न्यायालयाने दिशादर्शन केलं होतं की 12 आमदारांनी विधिमंडळाकडे जावं, आपला अर्ज करावा आणि विधिमंडळाने त्याच्यावर योग्य तो निर्णय करावा. यामध्ये सर्वोच्च न्यायालय येणार नाही. शहाण्याला शब्दांचा अर्थ कळतो. ठाकरे सरकारमध्ये अहंकारामुळे शहाणपण गमावलेलं आहे. आज महाराष्ट्राच्या विधिमंडळाच्या ऐतिहासिक एका पार्श्वभूमी निर्णय प्रक्रिया असलेल्या विधिमंडळाला आणि सरकारला आणि महाराष्ट्राला या ठाकरे सरकारच्या तर्कहीन, असंविधानिक, अवैध अशा ठरावामुळे इजा पोचलेली आहे. ही इजा आणि ही होणारी अवास्तव महाराष्ट्राबद्दलची चर्चा देशात रोखता आली असती जर अधिवेशनाच्या काळामध्ये त्या ठरावावर आम्ही जो अर्ज केला होता निलंबन मागे घेण्याचा तो जर निर्णय घेतला असता तर. पण जसं मी पहिल्यापासून म्हणतोय, ठाकरे सरकार अहंकाराच्या परमोच्च कोटीला गेलेला आहे. आम्हाला कुठल्याही व्यवस्था मान्य नाहीत. सगळे विषय मी आज मांडणार नाही. मग त्या चौकशीच्या व्यवस्था असतील देशातल्या किंवा राज्यातल्या, मुंबई उच्च न्यायालय असेल की सर्वोच्च न्यायालय, प्रथा परंपरा असतील का संविधानिक प्रक्रिया, या कुठल्याही जणू आम्हाला बांधीलच नाही असं स्वैर सुटलेलं हे सरकार आहे. अशा पद्धतीची माझी प्रतिक्रिया आहे. प्रश्न उपस्थित राहतो की विधानसभेच्या कामकाजामध्ये सर्वोच्च न्यायालयाचा हस्तक्षेप, कारण की तुम्ही मुद्दे मांडले असले तरी विधान भवनच्या कायद्यांना सुद्धा सर्वाधिकार आहे. आता सर्वोच्च न्यायालयाच्या इंटरफेअरमुळे हा एक माइलस्टोन निर्णय होईल का? मी सुरुवातीलाही म्हटलं की हा ऐतिहासिक निवाडा देशातल्या लोकशाहीला अंजन मार्गदर्शन करणारा ठरेल. अजून संपूर्ण जजमेंट आलेलं नाही आणि त्यामुळे जो प्रश्न आपण विचारलात की विधिमंडळाच्या कामामध्ये न्यायालयांचा हस्तक्षेप या विषयावर नेमकं सर्वोच्च न्यायालयाला काय म्हणायचंय हे निवाड्याअंतर्गत कळेल. त्यानंतरच त्याच्यावर प्रतिक्रिया देणं योग्य ठरेल. सर, प्रश्न असा आहे की आताच भास्कर जाधव असं म्हणाले की संघर्ष संपलेला नाही, प्रवेश विधानसभेत कोणाला द्यायचा हा सर्वस्व अध्यक्षांचा अधिकार आहे, म्हणून अजूनही दिलासा जरी मिळाला असेल पण अधिकार तर अजूनही कॉन्स्टिट्युशनली त्या हाऊसकडे आहे. सभागृहाच्या अधिकाराबद्दल कोणाचंच दुमत असण्याचं कारण नाही. सभागृह आपल्या अधिकारात निर्णय करू शकतं. याबद्दल अगदी सर्वोच्च न्यायालयासमोर निवाड्याच्या बाबत झालेल्या सुनावणीत सुद्धा न्यायालयापासून दोन्ही पक्षांनीही मान्यता दिलेली आहे. पण सभागृहाच्या अवैध कारवाई चालत असतील तर काय, याबद्दल हे निवाडा स्पष्टीकरण देणार आहे. सन्माननीय भास्कर जाधव हे वरिष्ठ सदस्य आहेत. माझी त्यांना विनंती आहे, संविधानाचा अभ्यास आपण दोघं मिळून करू, पण अहंकारापोटी आणि आपण घेतलेल्या चुकीच्या निर्णयापोटी त्याचं समर्थन करायलाच पाहिजे. म्हणून सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात बोलणं टाळावं अशी माझी त्यांना विनंती आहे. अशी जी पण परत मुद्दा तोच आहे की सत्ताधारी पक्ष ज्यांनी हे निलंबन केलं होतं त्यांच्या जवळपास सगळेच, मग भास्कर जाधव, नवाब मलिक, संजय राऊत ही सगळीच मंडळी असं म्हणतायत की न्यायालयाचा हा हस्तक्षेप कुठंतरी या लोकशाहीला घातक आहे आणि या पुढे देखील असाच पद्धतीनं होत राहिलं तर लोकशाहीला देखील मोठी एक त्याची इजा पोचेल. खरं तर लोकशाहीला घातक तुमचं ठराव आहे, हे केवळ मी नाही म्हणत, सर्वोच्च न्यायालय म्हणतंय. तुम्ही तिघांनी तुमच्या डोळ्यावर पट्टी बांधली म्हणून सूर्य उजेडायचा थांबणार नाही. तुम्हाला अधिकार आहे म्हटल्यावर लोकांच्या संविधानिक अधिकाराची पायमल्ली करण्याचा अधिकार तुम्हाला दिलेला नाही. त्याही पलीकडे संविधानाचा अर्थ, संविधानाचं इंटरप्रिटेशन
करण्याची जागा विधिमंडळ नाही, सर्वोच्च न्यायालय आहे. मला आश्चर्य वाटतं मंत्रीपदावर बसले नवाब मलिक, संविधानाचं इंटरप्रिटेशन काय विधिमंडळात करणार? एवढं बेसिक नॉलेज जर त्यांना नसेल तर या सरकारमध्ये दुर्दैवाने रोज असे निर्णय होतील ही आमची भीती आहे. आणि त्यामुळे लोकशाहीला धोका, तुमचा ठराव, तुमची शिक्षा आणि आता सर्वोच्च न्यायालयावरची तुमची अभ्यास पूर्ण न करता केलेली टिप्पणी ही ठरू शकते. आताही मी त्यांना नम्रपणे विनंती करतोय, जजमेंटचा अभ्यास करा आणि मगच बोला. अहंकारापोटी डोळ्यावर पट्ट्या ठेवू नका. आता जी महाविकास आघाडीच्या नेत्यांकडे प्रतिक्रिया घ्यायला लागल्या, त्यांचं असं म्हणणं आहे की संबंधित निर्णय हा ठाकरे सरकारचा नव्हता, तर विधानसभा सचिवांचा आणि विधानसभा अध्यक्षांचा होता. याचा अर्थ स्वतःवर ज्यावेळेस शेकतंय त्यावेळेस आपण दुसरीकडे बोट दाखवण्याचं काम सुरू केलं आहे का आतापासून? कोण हे बोललंय मला माहित नाही, नवाब मलिक बोलतोय. पण जे बोलले त्यांना पुन्हा एकदा सगळ्या प्रक्रियेच्या अभ्यासापासून स्वतःला बाजूला ठेवून किंवा डोळे बंद करून बोलतात असं म्हणता येईल. विधिमंडळाच्या सभागृहासमोर सन्माननीय संसदीय कार्यमंत्र्यांनी ठराव मांडलेला आहे. त्या ठरावावर तत्कालीन तालिका अध्यक्षांनी, सभापतींनी मतदान घेतलंय. याचा अर्थ याचं उगम स्थान सरकारने मांडलेल्या ठरावात आहे. हेही ज्या मंत्र्यांना कळत नसेल त्यांच्या प्रश्नाची उत्तर आम्ही काय द्यायची? आणि त्यामुळे आता तोंड दाखवायला जागा नाही, तोंड लपवायला जागा नाही म्हटल्यावर तोंडात येईल ते बोलणं कृपया करून अजूनही अहंकारात वागू नका, एवढंच आमचं म्हणणं आहे. आतापर्यंत सर हा निर्णय येण्याच्या पूर्वीपर्यंत सर्वोच्च न्यायालयाकडनं रद्द करण्यात आला, पण आता 12 आमदारांच्या फाईलवरती राज्यपाल निर्णय घेत नाही आणि कोणाच्या तरी दबावाखाली ते काम करतात, निर्णय टाळतात असंही आता महाविकास आघाडीचे मंत्री म्हणतात. या दोन्ही गोष्टींचा काही एकमेकाशी संबंध नाही आहे. 12 निलंबित केलेल्या आमदारांचा विषय आणि 12 विधान परिषदेत नियुक्त होणाऱ्या राज्यपालांच्या कोट्यातून राज्यपाल नियुक्त 12 आमदारांचा काही एकमेकाशी संबंध नाही. आणि जर कायद्याच्या भाषेत बोलायचं झालं तर 12 राज्यपाल नियुक्त आमदारांच्या बाबतीत सुद्धा मुंबई उच्च न्यायालयामध्ये दावा दाखल झाला, त्याच्यावर निर्णय झाला. आणि जे महाराष्ट्र विकास आघाडीचे कोणी मंत्री नेते बोलत असतील अशा पद्धतीचा कुठलाही आदेश उच्च न्यायालयाने दिलेला नाही. आणि म्हणूनच आम्ही म्हणतो की हे सरकार उच्च न्यायालयाचे मानायला तयार नाही, सर्वोच्च न्यायालयाचे मानायला तयार नाही, पोलीस स्टेशनमध्ये तक्रारदाराची तक्रार घ्यायला तयार नाही, आपल्या असलेल्या राईट टू इन्फॉर्मेशनच्या कायद्याअंतर्गतल्या कारवाईला मान्य करायला तयार नाही, इन्व्हेस्टिगेटिंग ऑफिसर्सना प्रोटेक्शन द्यायला तयार नाही. हे सरकार साक्षीदाराची आणि पंचांची पंचायत सार्वजनिकरित्या करून त्यांनाही संरक्षण देत नाही. राज्यामध्ये अराजकता माजली आहे की काय, असं चित्र निर्माण होत आहे. येण्यापूर्वी आणि आता हा निर्णय आल्यानंतर सुद्धा सर्वोच्च न्यायालयाचा हा निर्णय पाळायचा किंवा नाही किंवा हा लागू करायचा किंवा नाही हा सगळा विधिमंडळाचा अधिकार आहे असं वारंवार बोललं जात आहे. हा जर निर्णय त्यांनी मान्य केला नाही तर आपली काय प्रतिक्रिया असणार? जर तरवर मी प्रतिक्रिया देणार नाही. जसं विधिमंडळाच्या अधिवेशनापूर्वी सर्वोच्च न्यायालयाने जे इंगित केलं, दिशादर्शित केलं ते न पाळल्यानंतर आजची ऑर्डर आली आहे. आजच्या निवाड्यानंतर सरकार काय भूमिका घेते आम्हाला पाहावं लागेल. महाराष्ट्राच्या हिताने, महाराष्ट्राच्या प्रथा परंपराप्रमाणे आणि सर्वोच्च न्यायालय हे कायदा निर्मितीचं स्थान असल्यामुळे बेकायदेशीर कुठलंही काम आम्ही खपवून घेणार नाही. आणि बेकायदेशीर कामापासून स्वतःला ठाकरे सरकारने परावृत्त करावं. अहंकारामुळे रोज तुम्ही स्वतःला डबघाईत आणताय, महाराष्ट्राची बदनामी करताय. आणि तुम्ही अशा पद्धतीने जर काही करणार असाल तर योग्य प्रतिक्रिया त्यावेळेला आम्ही कायदेशीर देऊ. झालं मराठी? अरे तुम्हाला हे नाही सर तोपर्यंत इंग्लिशमध्ये एक सेकंड या. पाणी जे आले ना
आज प्रश्न असा उपस्थित राहत होता की 12 आमदारांचं निलंबन आणि राज्यपालांचं 12 आमदारांचं निलंबन हे कुठेतरी तडजोडीचा मुद्दा होत नव्हता. याच्यामुळे तुमचं निलंबन मागच्या अधिवेशनात घेतलं गेलं नव्हतं का? या राजकीय सरकारमध्ये बसलेल्या पक्षांचा निर्णय, न्यायालय राजकीय हिवेदावे, राजकीय वादप्रतिवाद यावर चालत नसतं आणि त्यामुळे 12 आमदारांच्या नियुक्तीचा विषय सुद्धा न्यायालयातला स्पष्ट झाला आहे आणि 12 आमदारांच्या निलंबनाच्या विषयामध्ये तर ताशेरेच पडले आहेत. याच्यापेक्षा जास्त बोलण्यासारखं काही नाही. पण हे Please speak in Hindi, sir. सेट करायचं तुम्हाला वाटत नाही का? 100% यापुढे देशातील कुठल्याही विधिमंडळाने, विधानसभेने आणि सरकारने संविधानाची पायमल्ली करण्याचा प्रयत्न करू नये हा गर्भित इशारा आहे. आणि जो संविधानाची पायमल्ली विधिमंडळाच्याच पवित्र सदनात करेल त्याला हेच शब्द ऐकावे लागतील. आणि दुर्दैवाने हे करण्याचं काम महाराष्ट्रातल्या ठाकरे सरकारने, शिवसेनेने, काँग्रेसने, राष्ट्रवादी काँग्रेसने केलेलं आहे. Sir, Hindi. आज 12 सस्पेंडेड एमएलएस के विषय में जो सुनवाई लगातार माननीय सर्वोच्च न्यायालय में चल रही थी, उस विषय में अंतिम जजमेंट आ चुका है. सबसे पहले तो हम 12 एमएलए और हमारी पार्टी की तरफ से और जनता की तरफ से भी माननीय सर्वोच्च न्यायालय का धन्यवाद व्यक्त करते हैं और इस बात को स्पष्ट करते हैं, सत्य परेशान हो सकता है लेकिन पराजित नहीं हो सकता. सत्य को छुपाया नहीं जा सकता. आज सच और सत्य सर्वोच्च न्यायालय के ऑपरेटिव ऑर्डर से सामने आ चुका है. डिटेल प्रतिक्रिया, पूरा जजमेंट आने के बाद तो हम देंगे ही, लेकिन आज सर्वोच्च न्यायालय ने जो आदेश दिए उससे स्पष्ट हो रहा है 5 जुलाई 2021 को महाराष्ट्र के विधानसभा में जो रिजोल्यूशन, जो ठराव 12 एमएलएस को 1 साल के लिए सस्पेंड करने का हुआ था, वो अभी रद्द हो चुका है, खारिज हो चुका है, क्वाश हो चुका है. उसमें प्रस्तावित की हुई पनिशमेंट, शिक्षा या निलंबन, ये भी खारिज हो चुकी है. और सर्वोच्च न्यायालय के शब्दों में कहें तो सर्वोच्च न्यायालय ने स्पष्ट कर दिया है कि ये रिजोल्यूशन और ठराव ये अनकॉन्स्टिट्यूशनल है, ये इलीगल है और वो इर्रेशनल भी है. इसका मतलब महाराष्ट्र सरकार ने प्रस्तावित किया हुआ ठराव और सदन ने मंजूर किया हुआ ठराव ये असंवैधानिक भी है, अवैध भी है और तर्कहीन भी है. इतनी बड़ी चपराक सर्वोच्च न्यायालय ने ठाकरे सरकार को दी हुई है. सर्वोच्च न्यायालय ने यह भी स्पष्ट किया है कि कोई भी निलंबन, और इस केस में 12 विधायकों का निलंबन कानूनन प्रक्रिया में जिस सेशन में, जिस सत्र में निलंबन प्रस्तावित किया गया है, उस सत्र के बाहर, उस सत्र के दिनों के बाहर, मर्यादा के बाहर जा नहीं सकता. और उसके कारण 5 जुलाई 2021 को जो निलंबन, सस्पेंशन हुआ, जो 1 साल के लिए था, वो उस सत्र के आगे का निलंबन ये अभी खारिज किया गया है. और ये भी आदेश दिया गया कि इन 12 विधायकों को उस सत्र के कार्यकाल के बाद के सभी अधिकार, कर्तव्य, बेनिफिट और अधिकारों का पूरा फायदा आवश्यक सरकार ने देना चाहिए. वैसे तो ये आदेश, निवाड़ा, ये जजमेंट ये पूरे देश में एक माइलस्टोन, दिशादर्शक
इस प्रकार का आदेश है और इसके कारण इस आदेश से पूरे देश की चलने वाली विधानसभा की कार्रवाई पर क्या करना और क्या नहीं करना इसकी और स्पष्टता आने वाली है। 3 जजेस का ये बेंच, इसका ये लैंडमार्क जजमेंट लोकशाही को, डेमोक्रेसी को कानूनन तरीके से और मजबूत करने वाला है। वैसे तो इसके पहले सुनवाई के दरमियान, आर्गुमेंट के दरमियान जिस तरीके से स्ट्रक्चर या बातें सुप्रीम कोर्ट ने कही, वो भी अपने आप में इस सरकार ने ध्यान में रखनी चाहिए, लेनी ही पड़ेगी। ऐसी है, एक सुनवाई में तो कोर्ट ने कहा था कि योर एक्सपल्शन इज वर्स देन सस्पेंशन। आपका निलंबन ये अकाल पट्टी से भी बदतर है। एक जगह पर सुप्रीम कोर्ट ने यह भी कहा है कि आपकी ये कार्रवाई, ये रिजोल्यूशन और उसकी पनिशमेंट और ये प्रक्रिया, इट इज अ डेंजर टू डेमोक्रेसी। सर्वोच्च न्यायालय कह रहा है कि लोकशाही को खतरा है। मैं विनती करूंगा ठाकरे सरकार को, अहंकार के परमोच्च बिंदु पर बैठे हुए आप हो, आप किसी को भी देखने के लिए और किसी को भी सुनने के लिए तैयार नहीं हो। सर्वोच्च न्यायालय ने आपके आंखों में अंजन डाला है। अब आदेश के बाद सर्वोच्च न्यायालय का अपमान करने की चेष्टा न करें। इस प्रकार का आदेश स्वयं स्पष्ट है। अब जजमेंट आने के बाद और स्पष्टता उसमें आएगी और उसकी स्टडी करने के बाद हम और उसके ऊपर प्रतिक्रिया देंगे। आशीष जी, अभी नवाब मलिक ने एक बाइट दी है, उसमें उन्होंने कहा है कि क्या विधानसभा के ऊपर सुप्रीम कोर्ट का डिसीजन लागू होता है क्या? ये बहुत इंपॉर्टेंट चीज है जो बाद में फैसला लिया जाएगा विधानसभा के। निर्णय हो चुका है नवाब मलिक जी। आपके किचन कैबिनेट में लोकशाही की मूल्यों की चर्चा नहीं होगी। आप लोगों को भ्रमित करना चाहोगे, इसके लिए लोग भ्रमित नहीं होंगे। और नवाब मलिक जी, आप सम्माननीय मंत्री हो, कम से कम इतनी तो आपको जानकारी होगी कि डेमोक्रेसी और संविधान के ऊपर या संवैधानिक मूल्यों के ऊपर या संवैधानिक आर्टिकल्स के ऊपर इंटरप्रिटेशन, अर्थ निकालने की जिम्मेदारी इस विधानसभा के सदन को नहीं होती है। वो जगह आइदर पार्लियामेंट या तो सुप्रीम कोर्ट होती है। और यहां पर सुप्रीम कोर्ट ने वो निवाड़ा दिया है, सदन के अधिकारों पर किसी ने भी सवाल उठाने की आवश्यकता नहीं। सदन के अधिकार है, लेकिन सदन में अगर असंवैधानिक कार्रवाई होगी तो क्या है, ये जजमेंट उसके ऊपर कहता है खुद के असंवैधानिक, इलीगल और इर्रेशनल कामों को छुपाने का प्रयास महाराष्ट्र विकास आघाड़ी के लोग न करे। ये उनके भलाई के लिए मैं कह रहा हूँ। एक के बाद एक 3 ऐसे चीजें हुई पिछले दिनों। टीपू सुल्तान को लेकर हुआ, फिर जिस तरीके से शराब का निर्णय हुआ और आज सुप्रीम कोर्ट का निर्णय हुआ। इन तीनों चीजों को क्या महाविकास आघाड़ी सरकार के हिसाब से बैकफुट पर ले जाने के लिए सरकार को? इस जजमेंट पर मैं राजनीतिक प्रतिक्रिया नहीं दूंगा, लेकिन मैं ये जरूर स्पष्ट करना चाहता हूं कि महाराष्ट्र में आज की स्थिति क्या है। महाराष्ट्र में आज की स्थिति, तत्कालीन होम मिनिस्टर जेल में, तत्कालीन पुलिस कमिश्नर इन्वेस्टिगेशन में, तत्कालीन एसीपी इन्वेस्टिगेशन और जेल दोनों में। महाराष्ट्र में पुलिस में कंप्लेंट करने के लिए जाने वाले को, कंप्लेनेंट को रोका जाता है। जिस केस में विटनेस होता है उस विटनेस को सार्वजनिक रूप से बदनाम किया जाता है। इन्वेस्टिगेटिंग ऑफिसर को पॉलिटिकल प्रेशर किया जाता है। अलग केसों में मुंबई हाई कोर्ट का अपमान नहीं, मान नहीं रखा जाता। अभी सर्वोच्च न्यायालय के इस दिशा दर्शन पर मंत्री ही आक्षेप पैदा कर रहे हैं। सीआरपीसी, आईपीसी, कानून, सुप्रीम कोर्ट, हाई कोर्ट, सेंट्रल इन्वेस्टिगेटिंग एजेंसी, स्टेट की इन्वेस्टिगेटिंग एजेंसी, इस सबको सरेआम लथड़ा जाता है।
गवर्नर को पूछा नहीं जाता है। ये सब चीजें जो है, ये क्या महाराष्ट्र में अराजकता पैदा करने का प्रयास तो नहीं है ना? ये हमारे मन में डर है। थँक्यू. दुसरा विषय तो बाकी political नाही परत नाही सर, वाईन इशू. हे प्रणाली दुसरं होतं ना, प्रणाली दुसरं होतं ना इश्यू. ताई